3 महिन्या अगोदर पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पुण्यामधील इंदापूर तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती। 29 जानेवारी 2025 प्रियंका चितळकर बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे पती ज्योतिराम करे यांनी केली होती। पोलिसांनी देखील शिवाजी करे यांनी सांगितलेल्या तक्रारीनुसार त्याची पत्नी प्रियंकाचा शोध घेतला। पोलिसांनी देखील तिला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले। 3 महिने तिचा शोध घेत राहिले, परंतु प्रियंकाचा कुठेही ठाव ठिकाणा लागला नाही। पण पोलिसांना अशी एक माहिती मिळाली ज्यामुळे प्रियंका चितळकर बेपत्ता असल्याचं रहस्य उलगडलं। पोलिसांना प्रियंका चितळकर सापडली, तेही भयंकर अवस्थेमध्ये। तिचा पूर्ण मृतदेह सडून अक्षरशः हाडांचा सांगळा झाला होता। 3 महिन्यानंतर म्हणजे 26 एप्रिल 2025ला प्रियंका चितळकर सापडली होती, पण मृत अवस्थेमध्ये। तिला नेमकं कोणी मारलं आणि गेल्या 3 महिन्यापासून तिचा मृतदेह असा बेवारस पडून कसं काय होता, कोणाच्या लक्षात का आलं नाही आणि याच्यामध्ये पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं, चला सविस्तर पाहू। 2013 मध्ये पुण्यातील इंदापूर तालुक्यामधील चितळकरवाडी इथे राहणारी प्रियंका चितळकर हिचं इंदापूर तालुक्यामधीलच ज्योतिराम करे या तरुणासोबत लग्न झालं। साल 2013 पासून 2024 पर्यंत त्यांच्या दोघांच्या आयुष्यामध्ये सर्व काही ठीक चालू होतं। या दरम्यान त्यांना 2 अपत्यही झाले, त्यामुळे घरामध्ये आनंद होता। ज्योतिराम करे हा साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणारा ट्रॅक्टर चालवत होता। तो आपल्या पत्नी आणि मुलांवरती खूप प्रेम करायचा, त्यांच्यासाठी तो जास्त वेळ काम करायचा। पण अचानक ज्योतिराम करेला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावरती संशय आला, त्यामुळे त्यांच्यामध्ये जोरदार भांडणही झालं। 29 जानेवारी 2025 याच दिवशी ज्योतिराम करे यांनी आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती। पण अगोदर सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी त्याच्या तक्रारीनुसार प्रियंका चितळकरचा अनेक जागेवरती शोध घेतला, परंतु तिचा ठाव ठिकाणा कुठं लागला नाही। अखेर पोलिसांच्या एका खबऱ्याने त्यांना माहिती दिली आणि या घटनेचं रहस्य उलगडलं। कारण की 3 महिन्यापासून पोलीस प्रियंका चितळकरचा शोध घेत होते। भरपूर प्रयत्न करून देखील तिचा कुठं पत्ता लागला नाही, म्हणून पोलिसांनी दुसऱ्या अँगलने तिचा शोध घेतला। कदाचित प्रियंकाची हत्या झाली असावी आणि ती हत्या तिचा पती ज्योतिराम करे यांनी केली असावी, या दृष्टीने पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली, पण त्यांनी अगोदर उडवाउडवीची उत्तरं दिली। पण जोपर्यंत पोलिसांना प्रियंकाचा मृतदेह सापडत नाही तोपर्यंत त्याच्यावरती कोणतीही कडक कारवाई करता येत नव्हती। अखेर 26 एप्रिल 2025ला पुण्यातील इंदापूर तालुक्यापासून जवळजवळ 300 ते 250 किलोमीटर दूर अंतरावरती नाशिकच्या नांदगावच्या डोंगरदरीमध्ये प्रियंकाचा मृतदेह आढळला। मृतदेह सापडला तेव्हा फक्त हाडांचा सांगळा होता। डोंगरदरीमध्ये प्रियंकाचा मृतदेह फेकल्यामुळे कोणाचं लक्ष गेलं नव्हतं, पण पोलिसांच्या खबऱ्यांकडून ही माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी ज्योतिराम करे याला ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी केली। तेव्हा ज्योतिराम करेने बोलत्या पोपटासारखा आपला गुन्हा कबूल केला। त्याने पोलिसांना सांगितलं त्याच्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध होते। तो नेहमी तिच्या चारित्र्यावरती संशय घ्यायचा आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये नेहमी वादही व्हायचे। ज्योतिराम हा साखर कारखान्यामध्ये ऊस पुरवठा करत असल्यामुळे त्याला प्रत्येक भागाची माहिती होती। त्यांनी ज्या ठिकाणी प्रियंकाचा मृतदेह फेकला त्या भागाची तो अगोदरच पाहणी करून आला होता। त्यामुळेच तर 29 जानेवारी 2025ला आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली। त्यानंतर तिचा मृतदेह नाशिकच्या नांदगाव परिसरातील डोंगर भागामध्ये फेकून दिला। याच्यावरती पोलीस काय म्हणाले, चला सविस्तर पाहू। प्रियंका ज्योतिराम करे ह्या हरवलेल्या आहेत। 28 जानेवारी आणि 29 जानेवारीच्या दरम्यान घरातून निघून गेलेल्या आहेत अशा स्वरूपात त्यांनी आमच्याकडे खबर दिली होती। ती खबर घेतल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला मिसिंग नंबर 9/2025 अन्वये नोंद केली आणि मिसिंग सदराखाली नोंद घेऊन सदर मिसिंगचा तपास करण्याचं संबंधित बीटचे इन्चार्ज PSI लेंडवे साहेब आणि त्यांचे सहकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे यांच्याकडे देण्यात आला होता। त्यानंतर लेंडवे साहेबांनी आम्ही त्या घटनास्थळी भेट दिली। त्या ठिकाणी पाहिल्यानंतर आजूबाजूचे साक्षीदार तपासले, त्यांचे नातेवाईक तपासले आणि मिसिंगचा तपास चालू होता, परंतु आमच्याकडे असं काही भक्कम पुरावा मिळून येत नव्हता। ॲक्च्युली मिसिंगच्या तपासामध्ये या महिलेचं खून झालेला असावा असा एकंदरीत तपासाच्या दरम्यान आम्हाला संशय आला। मग त्या दृष्टिकोनातून आम्ही तपास केला। त्याचा तपास करत असताना आम्हाला कोणीही छातीठोकपणे अशी पुरावा पुढे येत नव्हता। त्याच्यानंतर ज्योतिराम करेकडेच आमचा शंका वाढली की पतीनेच त्याचं मर्डर केलं असावं।
परंतु जोपर्यंत ती बॉडी मिळत नाही तोपर्यंत आम्ही फायनल कन्क्लुजनला जाऊ शकत नव्हतो. मग ज्यावेळेस ज्योतिराम करे म्हणजे जो खबर देणार आहे, जो मैताचा पती आहे तोच, म्हणजे त्यांनी आमची दिशाभूल केली होती पुरावा नष्ट करत दृष्टिकोनातून, की त्यांनी मर्डर केला असताना सुद्धा आम्हाला चुकीचं सांगितलं होतं. खबरेमध्ये कधी निघून गेली ते पण चुकीचं सांगितलं होतं. त्याच्यानंतर तो सांगत दिशा पण आमची दिशाभूल करत होता. पण त्याला ज्यावेळेस आमची शंका जाणवली, गुप्त माहिती मिळाली, त्याच्यानंतर आमचे पथक पोलीस उपनिरीक्षक लेंडवे साहेब, पोलीस हेड कॉन्स्टेबल केमधरणे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल गोलांडे असे एक आम्ही सविस्तर सूचना केल्यानंतर यांनी आम्हाला सुरुवातीला बरंचसं ओळवळीचे उत्तरं दिले, बरेचसे स्पॉट वेगळे सांगितले. पण आम्ही आमच्या कौशल्यपूर्वक आणि मिळालेल्या भौतिकजन्य पुराव्याच्या आधारे तपास केला असता सदरची बॉडी ही इथून जवळपास 250 ते 300 किलोमीटर अंतरावर नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव या ठिकाणी असल्याबाबत आम्हाला काही माहिती मिळत गेली.